हॅलो एव्हरीवन, आज आपण रेल्वेवरील उदाहरणे हा टॉपिक बघणार आहोत. ह्या टॉपिक वरती खूप असे किचकट प्रश्न विचारलेले असतात आणि ते प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. बघा, प्रश्न कशा पद्धतीत विचारलेले असतात. तर रेल्वेने एका व्यक्तीला क्रॉस केलं तर किती सेकंदात क्रॉस केलं. व्यक्तीच्या जागेवर झाडही असू शकतो, प्लॅटफॉर्मही असू शकतो किंवा पूलही असू शकतो, पुलाची लांबी बी दिलेली असेल. तर असे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. किंवा लक्षात घ्या, एक रेल्वे इकडून आली, एक रेल्वे इकडून आली, ते एकमेकांच्या अपोजिट आले तर किती वाजता भेटतील किंवा किती तासाने भेटतील, असेही प्रश्न असतात. आणि अशा प्रकारचे प्रत्येक प्रश्न बेसिक पासून, लक्षात घ्या, बेसिक पासून ते हाय लेवल पर्यंतचे प्रत्येक प्रश्न मी कव्हर करणार आहे. आणि ते प्रत्येक प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला रेल्वेवरील उदाहरणं यामध्ये थोडाही प्रॉब्लेम राहणार नाही. चला मग आपण काय करू की एक एक प्रश्न हा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घेऊ. प्रश्न पहिला, एका रेल्वेची लांबी 750 मीटर आहे आणि तिचा ताशी वेग किती दिलाय, 54 किलोमीटर पर आवर. आणि इथे काय सांगितलंय की ती एका उभ्या असणाऱ्या माणसाला ओलांडते, तर ती किती वेळात ओलांडेल ते आपल्याला काढायचंय. ठीक आहे, मग आता समजून घेऊ आपण. समजा तो उभा असणारा व्यक्ती आणि ही रेल्वे, हा रेल्वेचा शेवटचा टप्पा. आता रेल्वे ज्या वेळेस या माणसाला ओलांडेल, लक्षात घ्या, ज्या वेळेस ओलांडेल म्हणजे हा शेवटचा टप्पा कुठे येईल, इथे येईल, बरोबर आहे. मग रेल्वेने ज्या वेळेस ओलांडलं, काय झालं इथे, तिने स्वतःची जी लांबी आहे तीच ओलांडली, स्वतःची जी लांबी आहे तीच ओलांडली. म्हणजे काय, तर हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला लांबी नाहीये, है ना. जेव्हा लांबी नसेल तेव्हा ती रेल्वे काय करेल, स्वतःची जेवढी लांबी आहे तेवढीच ओलांडेल, है ना. समजा आता जर एखादा प्लॅटफॉर्म आला, एखादा बोगदा आला किंवा असं काहीतरी दिलेलं आहे, पूल आला, त्याला लांबी दिलेली आहे, तर आपण ती लांबी त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. परंतु इथे व्यक्ती, झाड किंवा विजेचा खांब असं असेल तर त्यावेळेस समजायचं जे रेल्वेची लांबी आहे बस तेवढीच ती ओलांडते. बस हा कॉन्सेप्ट इथं क्लिअर असू द्या. म्हणजे आपल्याला थोडक्यात इथे काय काढायचंय की 750 मीटर जी लांबी आहे ती किती वेळात ओलांडली ते काढायचं आहे. सिंपल. मग आपल्याला यामध्ये पहिली तर एक गोष्ट क्लिअर ठेवायची, प्रश्नामध्ये कधी पण किलोमीटर आलं तर त्याचं रूपांतर आपल्याला मीटर मध्येच करायचं आहे. मीटर मध्ये करून घ्यायचं जेवढं पण असेल तेवढं. दुसरा विषय, समजा आपल्याला जे तास दिलेले असतात त्या तासाचं रूपांतर आपल्याला सेकंड मध्येच करायचं आहे. या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. आता इथं मीटर मध्ये ऑलरेडी मी लिहून घेतलं. आता 750 मीटर किती सेकंदात ओलांडेल आपण त्यानुसार त्याला काढूया. दिलेली इन्फॉर्मेशन काय, ताशी 54 किलोमीटर पर आवर. म्हणजे काय की एका तासाला 54 किलोमीटर जातीये. 54 किलोमीटरचं आपण मीटर मध्ये जर केलं तर काय होईल, 54,000 होईल. का होईल, कारण 1,000 म्हणजे 1 किलोमीटर, तर 54 किलोमीटर म्हणजे 54,000 मीटर. आणि सेकंड किती आहे, 1 तास. 1 तास म्हणजे 3600. म्हणजे काय झालं इथे, 3600 सेकंड मध्ये 54,000 गेली, तर 750 मीटर किती सेकंदात जाईल. बस याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊ, व्यवस्थित करू. ठीक आहे, 750 गुणिले 3600 आणि भागिले मध्ये जो क्वेश्चन मार्कच्या अपोजिट येणार तो आपण भागिले मध्ये इथे अपॉन मध्ये लिहून टाकायचं. आता लक्षात घ्या, इथे भागाकाराचा संबंध असल्यामुळे शून्याला शून्य तिन्ही कट होऊन जातील. 1 2 3 1 2 3 कट झाले. सरळ जसा भाग जाईल त्याला इथं भाग देऊन टाकायचा. 18 दुने 36, 18 त्रिक 54, 3 याला भाग जाईल पुन्हा, 3 दुने 6, इथे 1 उरतो, 3 5 15. आता 25 आणि 2 जे उरले त्याचा गुणाकार करून टाकू, किती येईल, 25 दुने 50. म्हणजे किती आलं, हे सेकंड मध्ये आलं, है ना. म्हणजे 50 सेकंद त्या माणसाला ओलांडायला लागेल किंवा 750 मीटर जे अंतर आहे ते ओलांडायला तिला 50 सेकंद वेळ लागेल. प्रश्न दुसरा आपण आता बघतोय. काय सांगितलंय त्यामध्ये व्यवस्थित लक्षात घ्या की एक रेल्वे आणि तिची लांबी ही 400 मीटर आहे आणि तिची स्पीड आहे 45 ची. म्हणजे 45च्या स्पीडने ती जातीये आणि मध्ये एक पूल येतोय जो आहे 400 मीटरचा. आता ही जी रेल्वे आहे ती त्या पुलाला क्रॉस करतीये, तर किती वेळात क्रॉस करतीये ते काढायचंय. तर ह्या रेल्वेने ह्या पुलाला क्रॉस केलं
म्हणजे सिंपल आहे की 400 मीटरचं अंतर तिने क्रॉस केलं, परंतु त्या रेल्वेची लांबी कुठे, ती जी रेल्वे आहे तिचं पण तर अंतर त्याच्यामध्ये येईल. म्हणजे ज्यावेळेस ती क्रॉस करेल इथे येईल, हिचं जे 400 आहे आणि क्रॉस करेल याचं जे 400 आहे, म्हणजे असं टोटल ते 800 मीटरचं क्रॉस करेल, असा याचा सरळ सोपा अर्थ आहे. म्हणजे ती स्वतःची 400 व पुलाची 400 असं 800 मीटर जे क्रॉस करेल ते किती वेळात क्रॉस करेल ते आपल्याला काढायचं आहे. तर हे जे काढायचं आहे ते मीटर आणि सेकंड मध्येच काढायचं, हे पहिलं लक्षात ठेवा. किलोमीटरचं मीटर मध्ये आणि जे तास आहे ते सेकंड मध्ये. आणि काय सांगितले त्यांनी, तासशे 45 म्हणजे काय, 45,000 किती सेकंदला जाते ती, 3600 सेकंदात. आता इथे काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीत बघा, इथे 800 गुणिले 3600 भागिले मध्ये किती येईल इथे, 45,000. आपण जिथे क्वेश्चन मार्क असेल जे पण उरतं ते इथे अपॉन मध्ये लिहून घ्यायचं. आता यांचा आणि यांचा संबंध हा भागाकाराचा येतो, शून्याला शून्य कट होतील, 3 शून्य आहेत म्हणून वरचे पण 3 शून्य कट झाले. आता इथे बघा 9 ने भाग जातो, 9 चोक 36, 9 5 45. आता 8 चोक किती होतात, 32. 8 चोक आपण यांचा गुणाकार केला, 8 चोक 32, उरलेला शून्य इथे देऊन टाकला. हा जो 5 आहे इथे लिहून घेऊ, 5 ने याला पुन्हा भाग देऊ, 5 6 30, खाली किती उरतात 30, 2 म्हणजे 5 चोक 20, किती राहिले 64. म्हणजे किती वेळ लागेल, 64 सेकंद इथे लागतो. लगेच पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न तिसरा आपण आता बघतोय, त्यामध्ये काय सांगितलंय की एक रेल्वे तिची स्पीड दिली आहे 108 किलोमीटर पर आवर आणि ती एका झाडाला ओलांडतीये. तर आपल्याला काय करायचंय, तिचा टाइम दिलेला आहे 35 सेकंद, तर त्या रेल्वेची आपल्याला लांबी काढायची आहे. तर लक्षात घ्या कशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. समजा ही जी रेल्वे आहे ती येतीये आणि इथे आली, आता इथे एक झाड आलं. आता हे जे झाड आहे तिला काय करायचंय, हे झाड क्रॉस करायचंय, म्हणजे काय करायचंय, पार करायचंय. या झाडला तिला क्रॉस करायचं, तर काय होईल, ती इथं येईल आणि इथून ती तिकडे पलीकडे जाईल. मग हा जो शेवटचा टप्पा आहे तो कुठे येणार, इथे येणार. आला म्हणजे तिने काय केलं, त्या झाडाला काय केलं, इथे पूर्णपणे क्रॉस केलं. मग काय केलं तिने, सिंपल आहे, जर व्यवस्थित बघितलं तर स्वतःची जेवढी लांबी आहे तेवढीच तिने क्रॉस केली, कारण की ह्या झाडाला लांबी नाहीये. कारण काय की ह्या झाडाला लांबी नसल्यामुळे तिने स्वतःची जेवढी लांबी आहे तेवढीच क्रॉस केली. मग इथे आपल्याला काय विचारलंय, 35 सेकंदात ओलांडते, कशाला, त्या उभ्या झाडाला. म्हणजे ती 35 सेकंदात त्या उभ्या झाडाला ओलांडतीये, परंतु ती स्वतःची लांबी ओलांडतीये. म्हणून आपल्याला जर रेल्वेची लांबी काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या 35 सेकंद मध्ये जे आपल्याला उत्तर मिळणार तीच आपली रेल्वेची लांबी असेल. हे पहिले क्लिअर लक्षात घ्या. मग आपण इथे सेकंद आणि मीटर मध्येच काढणार, जे किलोमीटर असेल ते मीटर आणि जे तास असेल ते सेकंड. आपल्याला काय सांगितले, ताशी 108 म्हणजे ती किती जातीये, 3600 सेकंदाला ती 108 किलोमीटर जाती. 108 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग 108 किलोमीटर म्हणजे किती होईल, 1,08,000 मीटर. म्हणजे ती किती जातीये, 1,08,000 मीटर जातीये. आता इथे काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. कशा पद्धतीत ती लक्षात घ्या. आपण याचा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. इथे काय आहे 35, आता आपण घेतले 35 गुणिले हे किती आहे 1,08,000 भागिले किती येणार 35 येणार. आता जिथे पण मिस्टेक झाली आपली, इथे 3600 येणार, सॉरी 3600 येणार. आता जिथे पण क्वेश्चन मार्क आहे त्या क्वेश्चन मार्कच्या अपोजिट जे राहील ते इथे अपॉन मध्येच येणार, हे लक्षात ठेवायचं. बघा आता यांचा आणि यांचा संबंध कसा येतो, भागाकाराचा संबंध येतो. मग इथे काय होईल, इथे शून्याला शून्य कट होतील. बघा 1 2 1 2, 2 शून्याला 2 शून्य इथे कट झाले. आता इथे काय करू आपण, भाग देऊ. सरळ जर बघितलं 36 आणि 108, 36च्या पाड्यात 108 येतात, 36 त्रिक 108 होतात. तुम्ही अदर पद्धतीने सुद्धा भाग देऊ शकतात. आता किती उरले इथे 35 आणि 3 उरले, यांचा सरळ जर गुणाकार केला तर किती येतो, 35 त्रिक 105 येतात. हा इथे एक शून्य उरला, याच्यावर मांडून दिला, म्हणजे किती उत्तर मिळालं आपल्याला, 1050 मिळालं, जे मीटर मध्ये मिळालेलं आहे. म्हणजे आपली रेल्वेची लांबी किती आली तर 1050 मीटर आलेली आहे.
आता याचा जो प्रश्न चौथा आहे तो पण आपण आता लगेच बघू. बघा, बेसिक पासून हाय लेवल पर्यंतचे आपण रेल्वेचे सगळे प्रश्न बघतोय. यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न आलाय, तो आपल्याला बघायचा आहे. त्यात काय सांगितलंय बघा, की 800 मीटर लांबीची रेल्वे आणि मध्ये एक प्लॅटफॉर्म येतो. तो प्लॅटफॉर्म आहे 1600 मीटर लांबीचा. तर ती रेल्वे त्या प्लॅटफॉर्मला ओलांडतीये, तर किती वेळात ओलांडेल ते आपल्याला काढायचे. जी स्पीड आपल्याला दिली आहे 32 ची स्पीड आहे. तर आपण आता याला सोडू. व्यवस्थित लक्षात घ्या की प्रश्न काय आहे आपला. समजा ही रेल्वे इथपर्यंत आली आणि इथून एवढा आपला प्लॅटफॉर्म आहे. आता हिला काय करायचंय, ह्या रेल्वेला, आपली जी रेल्वे, ह्या रेल्वेला हा प्लॅटफॉर्म पार करायचा आहे, बरोबर आहे. त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती दिली आहे, 1600 मीटर. मग हा जो 1600 मीटर लांबीचा जो प्लॅटफॉर्म आहे ह्या रेल्वेला पार करायचा आहे. म्हणजे ती काय करेल, इथून हे डिस्टन्स आणि इथून पार करेल, म्हणजे इथून इकडे येईल, बरोबर आहे. हा जो टप्पा आहे हा सगळा कुठे जाईल, इथे येईल शेवटचा, बरोबर आहे. म्हणजे तिने काय केलं, याला पार केलं. आणि रेल्वेची लांबी किती आपली, ती आहे 800. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इथे नेमकं काय काढायचंय, कन्फ्युज व्हायला नको. आता इथून एवढं ती 1600 मीटर तर पार केलं तिने, बरोबर आहे. प्लॅटफॉर्म आहे 1600 मीटरचा. परंतु ज्या वेळेस ती तिच्या समोर आली, त्या प्लॅटफॉर्मच्या समोर आली, त्यावेळेस तिने स्वतःला पण पार केलं, है ना. स्वतःला पण पार केलं, कारण स्वतःची लांबी किती आहे तिची, 800. म्हणजे तिने 800 प्लस 1600, 800 प्लस 1600 असं दोन्ही पण अंतर तिने पार केलेलं आहे. ज्या वेळेस ती प्लॅटफॉर्मला पार करेल त्यावेळेस ती स्वतःची लांबी पण पार करेल. म्हणून 800 प्लस 1600 म्हणजे किती, 2400 मीटर जे अंतर आहे ते किती वेळात पार केलं तेच आपल्याला इथे काढायचं आहे. आणि ते काढायचं आहे आपल्याला सेकंड मध्ये. ही गोष्ट इथे लक्षात असू द्या. कशामध्ये काढायचं आपल्याला ते, तर सेकंड मध्ये काढायचं आहे. आता हे कशा पद्धतीत काढायचं तर ते लक्षात घ्या. बघा, 2400 मीटर किती सेकंदात जाईल, आपल्याला पहिले किती सांगितलंय त्यांनी, 32 ची स्पीड आहे. म्हणजे काय, तासी. ती काय करतीये, 3600 ला किती, 3600 ला ती किती जातीये, 32 किलोमीटर. म्हणजे किती जातीये ती, 32,000 मीटर जातीये. आता जसं 1000 म्हणजे 1 किलोमीटर, तसं 32,000 मीटर म्हणजे 32 किलोमीटर आपण कन्वर्ट करून घेतलं. बघा, आता इथून सोपं आहे. आपल्याला काय करायचंय, बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, मांडणी कशी करायची ती लक्षात घ्या. इथे लिहून घेऊ आपण 2400 गुणिले हे 3600 आणि भागिले मध्ये काय येणार, हे 32,000 येणार. आता जिथे पण क्वेश्चन मार्क आहे त्याच्या अपोजिट जे येणार तेच आपल्याला इथे अपॉन मध्ये लिहायचंय. मग ते कुठे पण असू शकतं, हे पण लक्षात असू द्या. आता याचा आणि याचा संबंध कसा येतो, भागाकाराचा संबंध येतो. मग आपण इथे काय करू, 3 शून्याला 3 शून्य हे कट होतील. आता सरळ आपण याला इथे भाग देऊ. बघा, 4 ने याला भाग जातो, 4 8 32, 4 9 36. आता इथे भाग दिला, इथे 8 आला, 8 ने परत 24 ला भाग जातो, 8 त्रिक 24, 3 आणि 9 राहिले, बस याचा गुणाकार करून टाका, 9 त्रिक 27 आले. हा जो एक शून्य उरला इथे लिहून टाकला. बघा, 270 हे आपले कसे आले, सेकंड मध्ये आले. म्हणजे 270 सेकंद त्याला लागेल. पण समजा मिनिट मध्ये जर विचारलं तर जे 270 आपले आलेले त्याला बस 60 ने भाग द्यायचा. का, कारण 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होतो. समजा आपल्याला याचं मिनिट मध्ये उत्तर काढायचं, तर आपण काय करू, 270 भागिले 60 करून टाकू, कारण 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होतो. इथे काय होईल, शून्याला शून्य कट होईल, 6 चोक 24, 3 उरतात, इथे पॉइंट दिला आणि इथे शून्य दिलं, म्हणजे 6 पंचे 30. म्हणजे काय होईल, त्याचं 4.5 मिनिट मध्ये कन्वर्ट होईल. समजा ऑप्शन मध्ये जर सेकंद दिलं तर सेकंद आणि मिनिट दिलं तर मिनिट. आता याच्यानंतर पण बरेच असे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, ते पण आपण आता काय करू, लगेच बघू. प्रश्न 5वा आपण बघतोय, ज्यामध्ये आपल्याला तासी वेग काढायचा आहे. तासी वेग म्हणजे काय, तर ती एका तासाला किती किलोमीटर जाते ते काढायचे. इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे की ती 120 सेकंद मध्ये ती 1000 मीटर जातीये. तर आपल्याला तासी वेग म्हणजे एका तासाला किती जातीये. आता एका तासाला आपण सेकंड मध्ये जर कन्वर्ट केलं तर काय होईल, 3600 सेकंद होईल. 3600 सेकंद मध्ये किती जातीये तेच आपल्याला इथे काढायचंय. बस याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं.
एकदम सोपं आहे. 3600 जे आहे त्या 3600 ने गुणायचं आहे ह्या 1000ला. भागिले मध्ये हा 120 घ्यायचा. आता 120 का घेतला? जिथे पण क्वेश्चन मार्क येईल त्याच्या अपोजिटची संख्या उचलून लिहा. बस शॉर्टकट मध्ये एवढं लक्षात ठेवा. आता काय करायचं? शून्याला शून्य इथं कट होईल. का कट होईल? याचा आणि याचा भागाकाराचा संबंध येतो, कट झाला. आता 12ने या 36ला भाग जातो. 12 त्रिक 36. आता इथे कसं सोडवायचं? हा जो 3 आहे 1 आहे, 3 1 3 घेतला आपण. उरलेले किती शून्य आहेत? 4 आहेत. याच्यावर आपण इथे मांडून देणार. हे जे आलं हे मीटर मध्ये आलेलं आहे. आता लक्षात घ्या, 30,000 मीटर, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, तर 30,000 मीटर म्हणजे किती होईल? 30 किलोमीटर. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 30 किलोमीटर आलेलं आहे. आता आपण काय करू? याच्या पुढे आणखी पण प्रश्न आहे जे इम्पॉर्टंट आहेत, ते पण लगेच बघू. प्रश्न 6व्यात काय दिलंय बघा. एक 400 मीटर लांबीची रेल्वे, ही जी 400 मीटर लांबीची रेल्वे ती 32च्या स्पीडने आहे आणि ती एका प्लॅटफॉर्म वरील थांबलेल्या एका व्यक्तीस ओलांडतीये. तर ती किती वेळात ओलांडेल ते आपल्याला काढायचंय. समजा ही रेल्वे आपली 400 मीटरची. आता हा आहे इथे एवढा प्लॅटफॉर्म आणि हा व्यक्ती इथे उभा आहे. लक्षात घ्या. आता काय सांगितलंय प्रश्न की ही जी रेल्वे आहे ती ह्या व्यक्तीला ओलांडतीये. ओलांडतीये म्हणजे काय? इथून ती इकडे जाणार, बरोबर आहे ना? त्या व्यक्तीला पार करेल. तर ती किती वेळात पार करेल ते आपल्याला काढायचंय. आता हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म फक्त कन्फ्यूज साठी आहे. कारण प्लॅटफॉर्मला जरी लांबी असेल, ती प्लॅटफॉर्मला जरी ओलांडत असेल, तरी पण आपला मेन प्रश्नामध्ये काय विषय आहे? व्यक्तीस, म्हणजे ह्या व्यक्तीला ती ओलांडतीये. आता ही गोष्ट इथे लक्षात ठेवा की जर ती त्या व्यक्तीला ओलांडत असेल तर त्या व्यक्तीला लांबी नाहीये. जसं हा प्लॅटफॉर्मला लांबी आहे तसं त्या व्यक्तीला लांबी नाहीये. म्हणून ती स्वतःची जेवढी लांबी आहे तेवढीच ती पुढे जातीये, म्हणजे ती स्वतःलाच ओलांडतीये. व्यक्तीला लांबी नसल्यामुळे. आणि ते प्लॅटफॉर्मचा काही विषयच नाहीये, तो फक्त एक कन्फ्यूज साठी दिलाय. मग आपल्याला थोडक्यात काय काढायचंय की हा जो 400 मीटरचा जो आहे तिने पार केलाय, तो 400 मीटर तिने किती वेळात पार केला, ओलांडला, ते आपल्याला काढायचंय. आपण ते सेकंड मध्ये काढणार. आता सेकंड मध्ये का काढणार? तर सेकंड आणि मीटर मध्ये जर काढलं तर ते सोपं जातं. बस काय करायचं आपल्याला? किलोमीटर असेल तर मीटर मध्ये घ्यायचं आणि जिथे तास असेल त्याला सेकंड मध्ये घ्यायचं. आता काय दिली इन्फॉर्मेशन? तासी 32 म्हणजे ती एका तासाला म्हणजे 3600 सेकंदाला ती किती जातीये? 32,000 जातीये. आता 32,000 म्हणजे 32 किलोमीटर. जसं 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, तसं 32 किलोमीटर म्हणजे 32,000 मीटर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि आपलं उत्तर काढायचं. 400 गुणिले 3600 भागिले 32,000. आता शून्याला शून्य इथं कट होतील भागाकाराचा संबंध असल्यामुळे. बघा आता 0 1 2 3 1 2 3 शून्याला शून्य कट केले. 4 ने याला भाग जातो. 4 8 32. 8 ने 36ला भाग देऊ आपण. 8 चोक 32. खाली किती उरले? 4. आता मी 4 ह्या शून्यापुढे लिहिले काय आणि इकडे लिहिले काय, काही प्रॉब्लेम नाहीये. उत्तर आपल्याला मिळून जाईल. मी इथं जर भाग दिला तर 8 पंचे 40 म्हणजे किती मिळाले? 45 मिळाले. म्हणजे 45 सेकंद लागणार. आता याच्यानंतरचा प्रश्न पण लगेच बघू आपण. प्रश्न 7वा आपण आता बघतोय, ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एक आगगाडी एका तासाला 45 किलोमीटर चालली. मग ती आगगाडी 6 सेकंदाला किती जाईल ते आपल्याला काढायचंय. तर एका तासाला जर सेकंद मध्ये जर कन्वर्ट केलं तर किती होणार? 3600 होणार. म्हणजे 3600 सेकंद मध्ये ती 45 किलोमीटर चालली. मग त्याला पण तर आता मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ. म्हणजे काय? 45,000 मीटर. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, तर 45,000 मीटर म्हणजे 45 किलोमीटर. 3600 सेकंदात ती 45,000 मीटर चालली. तर काय विचारलेलं आहे? 6 सेकंदात किती जाईल? 6 सेकंदात किती जाईल? बस या पद्धतीत मांडणी करून घ्यायची. याचं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं? इथे 6 आहे. 6 गुणिले 45,000 भागिले 3600. आता याच्यात एकच शॉर्टकट कन्सेप्ट लक्षात ठेवायचा.
जिथे पण क्वेश्चन मार्क येईल त्याच्या अपोजिट जे येईल ते बस अपॉन मध्ये लिहायचं, जास्त तिथे डोकं लावायचं नाही. आता 2 शून्याला हे 2 शून्य कट होतील का, कारण इथे भागाकाराचा संबंध येतो. त्यानंतर बघा 6 ने 36 ला भाग जातो, 6 6 36, 6 ने ह्या 45 ला आपण भाग देऊ, 6 7 42, किती उरले 3, 6 पंचे 30, म्हणजे किती आलं 75, म्हणजे 75 मीटर लागेल. 6 सेकंदात ती 75 मीटर जाईल. आता याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो पण आपण लगेच बघू. एक रेल्वे गाडी समजा एका तासाला 54 किलोमीटर जाते. लक्षात घ्या, एका तासाला 54 किलोमीटर जातीये, म्हणजे नेमकं मीटर मध्ये सांगायचं तर कसं, एका तासाला ती 54,000 मीटर जातीये, तर त्या 54,000 मीटर मधले फक्त 795 मीटर तिला जायचंय, तर ते ती किती वेळात जाईल ते आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काढायचंय. लक्षात घ्या, 54,000 मीटर पैकी समजा 795 मीटर जायचं, तर ते किती वेळात जाईल ते काढायचंय. आपण काय करू, किलोमीटर जे दिले ना सरळ याला मीटर मध्ये घेऊ, कारण इथे पण मीटर मध्ये दिलंय बघा. 54,000 मीटर ती किती वेळात जातीये, एका तासात. एका तासात म्हणजे किती, 3600 सेकंदात जातीये. 3600 सेकंदात जातीये. आपल्याला काय टार्गेट दिलंय त्यांनी, काय सॉल्व्ह करायचंय की 795 मीटर, म्हणजे 795 मीटर किती वेळात जाईल तेवढंच काढायचंय बस. इथं काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं, इथे आहे हे 795, याला गुणू 3600 ने आणि याला भागायचं 54,000 ने. आता ही मांडणी अशी का घेतली आपण, पुन्हा पुन्हा तेच सांगते बघा, कसं क्वेश्चन मार्कच्या जे अपोजिट आलं शॉर्टकट मध्ये त्याच्या आपण मध्येच लिहा, बस एवढं लक्षात ठेवा. आता इथे 0 2 आहे, वर खाली 2 आहे, 2 शून्याला 2 कट केले, इथे भागाकाराचा इथे संबंध येतो. आता बाकी आपण इथे काय करू, भाग देऊ. बघा 8 ने दोन्ही पण 8च्या पाड्यामध्ये दोन्ही पण संख्या आहे, भाग देऊन टाकू. 8 दुने 36, 8 त्रिक 54. आता पुढे काय करायचं, 3 ने याला भाग देऊन टाकू आपण. बघा 3 दुने 6, 1 उरला, परत 3 6 18, पुन्हा 1 उरला, 3 5 15. आता काय राहिलं इथे, हा 265 आणि 2, इथे 1 का लिहिला, कारण 3 1 3 होतो म्हणून. आता 265 आणि 2 याचा जर आपण गुणाकार केला, बघा आता 265 आणि हे 2 यांचा आपण गुणाकार करून टाकू. 5 दुने 10, 6 दुने 12, आणि 1 13, 2 दुने 4 आणि 5, किती आले इथं 530 आले. आता हे जे 530 आले याला भागिलेमध्ये कोणते राहिले, हा 1 आणि हा 0, म्हणजे किती 10 आहे. शून्याला 0 कट झाले म्हणून आपण इथे डायरेक्ट 53 पण लिहू शकतो, म्हणजे ती 795 मीटर अंतर 53 सेकंद मध्ये पार करेल.